नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण जो काही इयत्ता 9वीचा 3rd चॅप्टर सुरू केला होता करंट इलेक्ट्रिसिटी, तर यामध्ये आपण फर्स्ट लेक्चरमध्ये इंट्रोडक्शन पाहिलं होतं आणि पोटेन्शियल आणि पोटेन्शियल डिफरन्स याचं ट्रायधिस आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियलची डेफिनेशन अभ्यासली होती. आजच्या लेक्चरमध्ये त्या पुढचा जो पॉइंट आहे हा आपल्याला अभ्यासायचा आहे. So let's start our next lecture. That is, our point is the potential and potential difference. Okay. तर पहा, आता यामध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे. आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रिसिटी जी फ्लो होत असते, तर इलेक्ट्रिसिटी फ्लो होण्यासाठी त्यामध्ये जो काही मेन आपण म्हणू शकतो पॉइंट जो आहे तर तो कोणता आहे रे. त्यामध्ये आपण चार्ज जो म्हणू शकतो, मेन चार्ज जो आहे हा कोणता असू शकतो, निगेटिव्ह चार्ज असू शकतो असं मला तरी वाटतं. कारण की इलेक्ट्रिसिटी जी काही फ्लो होत असते तर ते इलेक्ट्रिसिटी निगेटिव्ह चार्ज जे असतात हे फ्लो करत असतात. आणि कुठून कुठे फ्लो करतात हे निगेटिव्ह चार्ज जे आहे ते निगेटिव्ह चार्ज टू पॉझिटिव्ह चार्जकडे फ्लो होत असतात. परंतु यांना फ्लो करण्याचं जे मेन काम जे आहे, वर्क जे आहे, हे कोण करत असतात रे. कोणी गेस करू शकतं का कोण नेत असतात हे निगेटिव्ह चार्ज पॉझिटिव्ह चार्जकडे. ओके, राईट. कोण नेत असतात? इलेक्ट्रॉन जे असतात हे काय करत असतात, इलेक्ट्रिसिटी फ्लो करण्याचं काम करत असतात. ठीक आहे, तर आपल्याला यामध्ये तेच पाहायचंय. पहा, आपल्याला माहिती आहे की पॉझिटिव्ह चार्ज फ्लो जो होतो हा कुठून कुठे फ्लो होतो रे, हायर पोटेन्शियल टू द लोअर पोटेन्शियल. यामध्ये काय आहे, हायर पोटेन्शियल आणि हे काय, लोअर पोटेन्शियल. पहा, जो काही पॉझिटिव्ह चार्ज फ्लो होत असतो हा कुठून कुठे फ्लो होतो, हायर पोटेन्शियल ऑफ अ पॉइंट टू अ लोअर पोटेन्शियल ऑफ अ पॉइंट. म्हणजे जास्त विभवाकडील बिंदूकडून कमी विभवाकडील बिंदूकडे हा पॉझिटिव्ह चार्ज काय होतो, फ्लो होताना आपल्याला दिसून येतो. बट पहा, आपण अर्लियर चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे, स्टँडर्डमध्ये काय पाहिलं, इलेक्ट्रिसिटी फ्लोज ड्यू टू द कंडक्शन ऑफ निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन. आपल्याला माहिती आहे की विद्युत प्रवाह जो आहे हा इलेक्ट्रॉनच्या वहनामुळे होत असतो. म्हणजे जी काही इलेक्ट्रिसिटी फ्लो होत असते ही कशामुळे फ्लो होत असते, बिकॉज ऑफ निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन. कशामुळे, बिकॉज ऑफ निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन. कारण की इलेक्ट्रॉनवरती कोणता चार्ज आहे आपल्याला माहिती आहे, निगेटिव्ह चार्ज. आणि इलेक्ट्रिसिटी फ्लो करण्यासाठी हा निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉनच काय महत्त्वपूर्ण आहे, हे आपण मागच्या इयत्तेमध्ये पाहिलेलं आहे, स्टँडर्डमध्ये पाहिलेलं आहे. मग आता आपल्याला हा कसा फ्लो होतो हे पाहायचं आहे. तर पहा, इलेक्ट्रॉन फ्लो फ्रॉम पॉइंट ऑफ लोअर पोटेन्शियल टू द पॉइंट ऑफ हायर पोटेन्शियल. मग आपण आता काय पाहिलं रे, पॉझिटिव्ह चार्ज जो आहे हा कुठून कुठे फ्लो होतो, हायर पोटेन्शियल ऑफ अ पॉइंट टू लोअर पोटेन्शियल ऑफ अ पॉइंट. ठीक आहे, मग आता कन्फ्यूज व्हायचं नाही या. परंतु आता इलेक्ट्रॉनचा जर आपण विचार केला, कशाचा विचार करायचा आहे आपल्याला, इलेक्ट्रॉन. ठीक आहे, इलेक्ट्रॉन ज्यावरती कोणता चार्ज आहे आपल्याला माहिती आहे, इलेक्ट्रॉनचं ई असं लिहितात आणि त्याच्यावरती मायनस का, कारण की इलेक्ट्रॉनवरती कोणता चार्ज असतो, निगेटिव्ह चार्ज असतो. मग हे जे काही इलेक्ट्रॉन्स असतात हे कुठून कुठे फ्लो होतात रे, इलेक्ट्रॉन्स आर फ्लो फ्रॉम लोअर पोटेन्शियल टू हायर पोटेन्शियल. इलेक्ट्रॉन्स कुठे फ्लो होत असतात, कमी विभव असलेल्या बिंदूकडून जास्त विभव असलेल्या बिंदूकडे कोण फ्लो होत असतात, इलेक्ट्रॉन्स फ्लो होत असतात. आलंय लक्षात, इलेक्ट्रॉन्स फ्लोज फ्रॉम लोअर पोटेन्शियल ऑफ अ पॉइंट टू हायर पोटेन्शियल ऑफ अ पॉइंट किंवा पॉइंट ऑफ हायर पोटेन्शियल.
देन पहा आपल्याला मग याचंच एक्झाम्पल सांगता येईल. लाईटनिंग स्ट्राईक मी अगोदरच आपल्याला सांगितलं होतं. लाईटनिंग स्ट्राईक हे काय नॅचरल फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. ओके, मग आता या लाईटनिंग स्ट्राईकचा जर आपण विचार केला तर लाईटनिंग स्ट्राईक ज्या आहेत या जमिनीवरतीच का येतात, का पडतात बरं जमिनीवरती, कशामुळे पडतात, कशामुळे पडत असतील? बिकॉज पहा द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम पॉइंट ऑफ lower potential on the cloud to the point of higher potential ऑन द अर्थ. का? कारण की जे काही लाईटनिंग स्ट्राईक असतात ज्यामध्ये क्लाउड्समध्ये काय असतो, लोअर पोटेन्शियल असतो. क्लाउड्समध्ये काय, हे काय आहेत आपले क्लाउड्स आहेत. तर या क्लाउड्समध्ये कोणतं पोटेन्शियल असतं, लोअर पोटेन्शियल. मग हे जे काही लाईटनिंग स्ट्राईक जे आहे हे कुठून कुठे फ्लो होतात, लोअर पोटेन्शियल टू द हायर पोटेन्शियल ऑन द अर्थ. म्हणजे जमिनीवरती असलेल्या हायर पोटेन्शियल जास्त विभवाकडे हे लाईटनिंग स्ट्राईक काय होत असतं, फ्लो करणे होत असतात, म्हणजे वाहण्याचं काम होत असतं. आणि त्यामुळेच जे काही लाईटनिंग स्ट्राईक आहे ती वीज ज्या आहेत हे कुठे पडतात, जमिनीवरती येऊन पडत असतात. आलंय लक्षात काय सांगितलेलं आहे? लाईटनिंग स्ट्राईक्स इज अ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम लोअर पोटेन्शियल ऑन द क्लाउड्स टू द पॉइंट ऑफ हायर पोटेन्शियल ऑन द अर्थ. देन पहा मग आपण यावरतीच आधारित इलेक्ट्रिक पोटेन्शियलची मागच्या याच्यामध्ये लेक्चरमध्ये डेफिनेशन पाहिली होती. इलेक्ट्रिक पोटेन्शियलची काय पाहिली होती रे? फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज बिटवीन द टू पॉइंट्स डिपेंड ऑन द इलेक्ट्रिक लेवल ऑफ अ पॉइंट्स अँड दिस लेवल इज कॉल्ड इलेक्ट्रिक पोटेन्शियल. हे आपण मागच्या लेक्चरमध्ये याचा अभ्यास केलेला आहे. ठीक आहे, तर मग आजच्या आपल्याला लेक्चरमध्ये हा जो काही इलेक्ट्रॉन्स आहेत किंवा ही जी काही इलेक्ट्रिसिटी आहे ही कशी फ्लो होती आणि काय होते हे आपल्याला पाहायचं आहे. तर यासाठी आपल्याला काय करायचं रे, एक एक्सपेरिमेंट करायचं आहे. म्हणजे आपल्याला एक काय घेतलेलं आहे, एक स्टँड विथ इन्सुलेटिंग कव्हरिंग असलेलं स्टँड घेतलेलं आहे दोन्ही पण, आणि त्यावरती एकावरती पॉझिटिव्ह चार्ज आणि एकावरती निगेटिव्ह चार्ज कंडक्टर बसवलेले आहेत. हे काय बसवले आहेत, पॉझिटिव्ह चार्ज कंडक्टर आणि निगेटिव्ह चार्ज कंडक्टर बसवले आहेत. आता मग यांना पॉईंट आपण नेमही दिलेले आहेत, ए आणि बी. तर यामध्ये पहा आपल्याला काय पाहायचं आहे, द डिफरन्स बिटवीन व्हॅल्यू ऑफ पोटेन्शियल ॲट द टू पॉईंट्स ए अँड बी इज कॉल्ड पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन देम. पोटेन्शियल डिफरन्स कशाला म्हणायचं आहे आपल्याला, विभवांतर, दोन्हींमधलं विभवांतर आपल्याला कशाला म्हणायचं आहे, द डिफरन्स काय, द डिफरन्स बिटवीन the value of potential at the 2 points A and B is called potential difference between them. म्हणजे A आणि B या दोन्हींच्या विद्युत विभवातील फरकास आपल्याला काय म्हणायचं आहे, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन देम, म्हणजे त्या वाहकातील विभवांतर असे म्हणतात. या दोन पॉईंटमधले ए आणि बी या पॉईंटमधलं जेवढं काही पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे फरक तयार झालेला आहे, तर या फरकाला आपल्याला काय म्हणायचं आहे, पोटेन्शियल डिफरन्स म्हणायचे, म्हणजे विभवांतर असे म्हणतात. आलं असेल लक्षात. पहा दोन जर लक्षात ठेवायचे, पोटेन्शियल डिफरन्स जो आहे हा दोनच पॉईंटमध्ये तयार होत असतो. एक जर पॉईंट असेल तर त्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स तयार होत नाही. पोटेन्शियल डिफरन्स तयार व्हायचा असेल तर त्यासाठी काय आवश्यक आहे, 2 पॉईंट्स आवश्यक आहेत. मग आपण ए आणि बी हे 2 पॉईंट्स घेतले आणि या ए आणि बी या पॉईंट्समध्ये जो काही डिफरन्स निर्माण होतो, फरक जो निर्माण होतो, त्याला आपल्याला काय म्हणायचे, पोटेन्शियल डिफरन्स असं म्हणतात. मग पहा फिगरमध्ये आपल्याला ही फिगर दाखवलेली आहे. तर यामध्ये कंडक्टर ए हे काय वापरलेले आहे आपण, हायर पोटेन्शियल डिफरन्स वापरलेलं, म्हणजे हायर पोटेन्शियल दॅन कंडक्टर बी. एमध्ये काय, कंडक्टर बी पेक्षा हायर पोटेन्शियल आहे, म्हणजे जास्त विभव आहे बीपेक्षा, म्हणजे बीमध्ये काय असेल, लोअर पोटेन्शियल म्हणजे कमी विभव असेल. ठीक आहे. फेन दीज 2 आर कनेक्टेड बाय अ कंडक्टिंग वायर. जर हे दोन जे काही आपण कंडक्टर यूज केलेले आहेत, एक ए जो आहे हा हायर पोटेन्शियलचा आणि बी जो आहे हा कशाचा यूज केलेला, आपण लोअर पोटेन्शियलचा यूज केलेला आहे. मग हे जे काही 2 कंडक्टर्स आर कनेक्टिंग विथ कंडक्टिंग वायर, हे दोन जे कंडक्टर आहेत ए आणि बी हे आपल्याला कशाने कनेक्ट करायचे, या कनेक्टिंग वायरने.
कनेक्ट करायचे आहेत, जोडायची आहेत, वाहक तारेने जोडायची आहेत. मग काय होईल पहा, अ पोटेन्शियल डिफरन्स इज क्रिएटेड बिटवीन टू एंड्स अँड इलेक्ट्रॉन विल फ्लो फ्रॉम बी टू ए थ्रू द वायर. मग आता काय होईल बरं, आपण हे जे काही कंडक्टर आहेत ए आणि बी हे आपण कंडक्टिंग वायरने काय केलेले, जोडलेली आहेत. मग आता हे कंडक्टिंग वायरने जोडल्याच्या नंतर हे जे पॉईंट आहेत ए आणि बी यामध्ये काय निर्माण होतो रे, पोटेन्शियल डिफरन्स निर्माण होतो. पोटेन्शियल डिफरन्स आर क्रिएटेड बिटवीन पॉईंट ए अँड बी अँड देन फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. मग त्यानंतर जेव्हा पोटेन्शियल डिफरन्स तयार होतो तेव्हा इलेक्ट्रॉन काय होतात, इलेक्ट्रॉन जे आहेत हे फ्लो व्हायला सुरुवात होते. परंतु हे इलेक्ट्रॉन कुठून कुठे फ्लो होतात रे, पॉईंट बी टू ए. कुठून कुठे फ्लो होतात, पॉईंट बी कडून ए कडे फ्लो झाल्याचं आपल्याला दिसून येतं. अँड देन ए अँड बी हॅव अ सेम पोटेन्शियल. आणि हे कुठपर्यंत फ्लो होतात बरं, जे काही इलेक्ट्रॉन आहेत बी कडून ए कडे, बी या पॉईंटकडून ए या पॉईंटकडे कुठपर्यंत फ्लो होतात, जोपर्यंत या दोन्हींमधलं पोटेन्शियल डिफरन्स हा कसा होत नाही, सेम होत नाही. जोपर्यंत या दोन्हींमधलं विभवांतर जे आहे, विभव जो आहे हा सारखाच होत नाही, तोपर्यंत बी कडून इलेक्ट्रॉन कुठे फ्लो होत असतात, ए या पॉईंटकडे फ्लो होताना आपल्याला दिसून येतात. दॅट इज, यावरूनच आपण काय म्हणू शकतो, द पोटेन्शियल डिफरन्स बिकम झिरो. म्हणजे दोन्हीतील जेव्हा या दोन्हींमधलं पोटेन्शियल कसं होतं, इक्वल होतं, पोटेन्शियल जे आहे हे कसं होतं, इक्वल होतं, तेव्हा आपण पोटेन्शियल डिफरन्स जो आहे हा किती झाला असं म्हणतो, झिरो म्हणजे शून्य झाला असं म्हणतो. आलंय लक्षात, किती झाला, शून्य म्हणजे झिरो असं आपण म्हणू शकतो. ओनली देन विल फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन स्टॉप. आणि त्यानंतरच मग इलेक्ट्रॉन वाहण्याचं काय होतं, थांबल्या जातं. आता फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला सांगता येईल, माझ्याकडे एका हातामध्ये बरं ठीक आहे, तुम्हाला कशाचं, तराजूचं एक्झाम्पल आपण देऊ. तुम्ही बाजारामध्ये जाता, 1 किलोचं तुम्हाला बटाटे घ्यायचे असतात. मग तुम्ही त्या वजनामध्ये किती बटाटे टाकता रे, जोपर्यंत ते तराजू जे आहे हे कसं होत नाही, पारडं इक्वल होत नाही, समान होत नाही, तोपर्यंत तुम्ही काय करता, त्यामध्ये बटाटे टाकत राहता. ठीक आहे, म्हणजे दोन्हींचं जेव्हा वेट सेम होतं तेव्हा ते काय होईल रे, तराजू खालीवर होण्याचं काय होईल, स्टॉप होईल. म्हणजे त्यामधला पोटेन्शियल काय झालेला असेल, सेम झालेला असेल. म्हणजेच त्यामधला पोटेन्शियल, त्या दोन पॉईंटमधला पोटेन्शियल डिफरन्स कसा झालेला असतो, झिरो झालेला असतो असं आपल्या लक्षात येतं. आलंय लक्षात, नाही तर तोपर्यंत काय होतं, एक पारडं वर आणि एक पारडं खाली राहतं. परंतु इक्वल केव्हा होतात, जेव्हा दोन्हींचं वेट कसं येतं, सेम येतं, तेव्हा काय होणार आहे, इक्वल येतं, तेव्हा हे पारडं खालीवर व्हायचं काय होतं, स्टॉप होतं. आणि तसंच कशाचं आहे, या इलेक्ट्रिसिटीचा आहे. यामधून इलेक्ट्रॉन फ्लो व्हायचे केव्हा थांबतात, जेव्हा या दोन्ही पॉईंटमधलं पोटेन्शियल हे कसं होतं, सेम होतं. पोटेन्शियल डिफरन्स कसं होतं, तेव्हा झिरो होतो, तेव्हा इलेक्ट्रॉन फ्लो व्हायचं काय होतं, स्टॉप होतं. वर्क हॅज टू बी डन अगेन्स्ट द इलेक्ट्रिक फील्ड to take a positive charge from point lower potential to the point of higher potential. पहा, आपण धनप्रभार जो आहे, धनविद्युत प्रभार कमी विभवाकडून, कुठून, लोअर पोटेन्शियल टू द हायर पोटेन्शियल, लोअर पोटेन्शियल टू द हायर पोटेन्शियल म्हणजे धनप्रभार जो आहे हा कमी विभवाकडून जास्त विभवावरती स्थानांतरित करण्यास विद्युत क्षेत्राच्या त्याला काय करावं लागतं, अपोजिट म्हणजे विरुद्ध दिशेने कार्य करावं लागतं. म्हणजे विद्युत क्षेत्र ज्या डायरेक्शनने असेल तर त्याच्या अपोजिट डायरेक्शनने या चार्जेसला, पॉझिटिव्ह चार्जेसला कार्य करावं लागतं. तेव्हाच ते कसे फ्लो होतात, लोअर पोटेन्शियल टू हायर पोटेन्शियलकडे फ्लो होत असतात. नाही तर आपण पॉझिटिव्ह चार्जचं सांगितलं होतं अगोदर, कुठून कुठे, हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. परंतु त्या पॉझिटिव्ह चार्जला लोअर पोटेन्शियल टू हायर पोटेन्शियलकडे जर फ्लो व्हायचं असेल तर त्याला काय करावं लागतं रे, इलेक्ट्रिक फील्ड अगेन्स्ट द इलेक्ट्रिक फील्ड टू पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे त्याला विद्युत धारेच्या विरुद्ध दिशेने कार्य करावं लागतं.
एवढं लक्षात आलेलं असेल. तर यानंतरचा जो पॉईंट आहे आपला पुढचा, पोटेन्शियल डिफरन्स ऑफ अ सेल, हा आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये अभ्यासू. कारण की एवढं तुम्ही व्यवस्थित पहा आणि त्यानंतर आपण पोटेन्शियल डिफरन्स ऑफ अ सेल जो आहे हा पॉईंट अभ्यासू. तोपर्यंत या ठिकाणीच थांबू.